नमस्कार प्रिय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मानोर या गावामध्ये, जे की तालुका शिरूर, जिल्हा बीड या ठिकाणी येतं. या ठिकाणी आपण एका शेतामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्या एका शेतकरी बांधवांनी एक 5 ते 6 दिवसापूर्वी कांदा लागवड केलेली होती आणि ही कांदा लागवड करताना त्यांनी पावसामध्ये केली होती. तर पावसामध्ये लागवड केल्यामुळे आता पहा, त्यांना या कांद्यामधून उत्पन्न मिळणं खूप कठीण आहे. तर कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे या पावसामुळे. ज्यावेळेस आपण पावसामध्ये कांदा लागवड करतो, त्यावेळेस आपण पहा कांद्याची पात खोडून टाकतो अर्ध्या ठिकाणाहून. ती पात खोडून टाकल्यानंतर आपण जर पावसामध्ये लागवड केली, तर त्या पावसामध्ये लागवड केल्यानंतर काय होतं, जर पाऊस त्याच्यानंतर झाला लागवडीनंतर, तर जे पावसाचं पाणी आहे ते डायरेक्ट कांद्याच्या, हे पहा समजा हा कांदा आहे, आपण लागवड करताना ही पात या ठिकाणी अशी कट केलेली राहते. ह्या कटिंग नंतर पावसाचा थेंब जर ह्या नाळीमध्ये उतरला, तर तो थेंब डायरेक्ट कुठं येतो, इथं खाली येतो मानेमध्ये. आणि परिणामी काय होते, याच्यावरती पीळ रोग म्हणजेच याची मान ही लांब होते. आणि मान लांब झाल्यानंतर पहा हा कांदा आपण काढू बाहेर, कसा दिसतोय तुम्हाला? हा इथं गाठ तयार झाली का नाही झाली? तर हा डायरेक्ट कसा झालाय, लांबलाय. इथून एवढी याची काम तयार झाली. तर एवढी काम तयार झाल्यानंतर हा कांदा पोचल असं तुम्हाला वाटतं का? तर नाही पोचणार हा कांदा. हा अजून याच्यावरती पीळ येणार आणि याची मान अजून लांबणार. तर अशा वेळेस काय करायचं, पावसामध्ये लागवड ही टाळावी, जेणेकरून ह्या अशा गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही. आता ह्या शेतकऱ्याला पहा, रान तयार करणे, त्याच्यानंतर लागवड खर्च आणि खत, ह्या गोष्टी तर काय चुकलेल्या नाही आहेत. तर ह्या गोष्टीला एकरी समजा पहा, एकरी आज 12,000 रुपये एकर बायांची टोळी लागवड करण्याकरता मजुरी घेते. तर ते 12,000 तुम्हाला रान तयार करण्यासाठी एक 2 वेळेस मोगडणी आली, त्याच्यानंतर बेड तयार करण्यासाठी खर्च आला, हे वाफे तयार करण्यासाठी तो एक पकडला तर 900 रुपये एकरने मोगडा आहे. मोगडणी केल्यानं ते 1800 आणि हे बेड तयार करण्याचे घेतात एकरी 1500 वाफे तयार करण्याचे. तर पहा मग साधारणतः 4,000 रुपये पकडून चला रान तयार करायला, आणि लागवडीसाठी 12,000 रुपये एकर टोळीला, आणि रोप देण्यासाठी हे आपले वेगळेच कामगार लागतात. रोप पहा, रोप उपटून त्यांना आणून देण्यासाठी त्याचा एक खर्च वेगळा, म्हणजे साधारणतः एकरी 20,000 रुपये खर्च लागवडीला हा शेतकऱ्याला सुरुवातीला कांदा लागवड करताना येतो. आणि रोपाचे पैसे तर वेगळेच. रोप जर आता पाहिलं तर एकरी लागतंय आपल्याला 2-2.5 किलो बी, आणि त्याच्यापासून तयार हे रोप. तर पहा एवढा खर्च, एक 25-30,000 रुपये खर्च हा एकरी कांद्याच्या सुरुवातीलाच येतो. तर हा कांदा खर्च आता पहा एवढा करूनही शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडणार नाही, कारण सुरुवातीलाच जर एवढा पीळ रोग आलाय तर हा कव्हर करणे खूप मुश्किल आहे. आणि हा शक्यतो याच्यावरती खर्च करणे शेतकऱ्यांनी टाळावे. हा 70% जरी पाहिलं तर कव्हर होत नाही हा पीळ एकदा आलेला. तर पहा याच्यामध्ये, इकडं पहा प्लॉटमध्ये तुम्हाला दिसत असेल, कांदा एक पण असा म्हणजे उभा नाही की जो निरोगी वाटतोय. पूर्ण कांदा हा पसरलेला आहे आणि वाकडा तिकडा झालेला आहे. तर याच्यामध्ये वाफ्यामध्ये पहा तुम्ही, कोणताच कांदा असा नाहीये की जो उभा राहील आणि व्यवस्थितरित्या येईल. तर माझी नवीन जे आता शेतकरी लागवड करणार आहेत, उडदाच्या जागेवर जे उडदाचे रान मोकळे झालेले आहेत, आणि त्याच्या जागेवरती सध्या शेतकऱ्यांची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड चालू आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी केली आता त्यांना तर काही उपाय नाहीच आहे. परंतु जे शेतकरी आता लागवड करणार आहेत, त्यांनी हवामान खात्याचा अंदाज घेऊन एक हवामान कोरडे होईपर्यंत थांबावे आणि त्यानंतरच लागवड करावी, जेणेकरून आपल्याला या गोष्टीला सामोरे जावं लागणार नाही आणि आपले नुकसान टाळेल. तर अशा पद्धतीने एवढाच मुद्दा होता आपला आजच्या व्हिडिओमध्ये. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणे गरज आहे. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या पुरतं एवढंच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जे की नवीन लागवड करणार आहेत, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की लागवड करणे योग्य आहे की नाही. तर धन्यवाद.